विद्यार्थ्यांमध्ये चिंताजनकरित्या वाढणारं लठ्ठेपण, लहान वयातच होणारा मधुमेह आणि जंक फूडच्या अयोग्य सवयींना आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील शाळांमध्ये आणि त्याच्या परिसरामध्ये जंक फूड तसेच असुरक्षित अन्नाच्या विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी अन्न सुरक्षेबाबत कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. मुलांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आणि त्यांना पोषक आहार मिळवण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचलले. पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. शाळांभोवती जंक फूडला नो एंट्री. शाळांसभोवताली अन्न सुरक्षेबाबत मोठं पाऊल. विद्यार्थ्यांमधील अयोग्य आहाराच्या सवयींना आळा घालणार. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये सकस आहाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी वर्षभरात नियमित जनजागृती उपक्रम राबविण्याच्या सूचना सरकारच्या वतीनं देण्यात आल्यात. ईट राईट स्कूल संकल्पनेअंतर्गत शाळांमध्ये आरोग्यदायी आहाराची संस्कृती विकसित करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. प्रत्येक शाळेला सुरक्षित, सकस आणि पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिलाय. प्रत्येक शाळेला सुरक्षित, सकस आणि पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय. तर राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा या अनुषंगाने राज्यव्यापी अनुपालन आदेश आपण इश्यू केलेले आहेत. नियमभंग करणाऱ्या ज्या शाळा आहेत, कॅन्टीन आहेत, पुरवठादार आहेत किंवा विक्रेते असतील त्यांच्या विरुद्ध ज्या प्रमाणात ऑफेन्स असेल सुधारणा नोटीस देण्यात येतील, परवानाबद्दलची कारवाई करण्यात येतील, सस्पेन्शनची करता येईल, फूड जे आहे त्याच्यावर जप्ती कारवाई केली जाईल आणि आवश्यकता वाटले दंड किंवा प्रॉसिक्युशन सुद्धा करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होणारी हेळसांड रोखण्यासाठी सरकारनं कडक पावलं उचलली आहेत. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच पौष्टिक, सकस आणि दर्जेदार आहार मिळावा या उद्देशानं ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्री स्कूल पासून ते 12वी पर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्थांवर हा आदेश लागू राहणार असून यामध्ये शाळांच्या आतील कॅन्टीन, मध्यान्ह भोजन, पुरवठादार आणि हॉस्टेलच्या किचनचा समावेश आहे. या नियमांनुसार शाळांच्या आवारात आणि 50 मीटर परिघात बर्गर, कोल्ड्रिंक्स, वडापाव, आईस्क्रीम आणि जंक फूडच्या जाहिरातींवरही सक्त प्रतिबंध घालणार आहेत. जास्त चरबी, जास्त साखर आणि जास्त मीठ असलेल्या पदार्थांच्या विक्रीवर शाळांच्या कॅन्टीनमध्ये बंदी लागू. शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूड, कोल्ड्रिंक्स, पॅकेज स्नॅक्स आणि तळलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी. शाळेच्या कॅन्टीनला अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाची नोंदणी किंवा परवाना घेणं अनिवार्य. कॅन्टीनमध्ये ताजी फळं, अंकुरित धान्य, दूध, ताक आणि स्थानिक पोषक पदार्थांना प्राधान्य देण्याचे निर्देश. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळा आणि कॅन्टीन कंत्राटदारांवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईची तरतूद. आहाराच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी शाळा पातळीवर न्यूट्रिशन कमिटी स्थापन करण्याचे आदेश. अलीकडच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांच्या आहार पद्धतीत मोठा बदल झालाय. या बदलत्या शैलीतील आहारातील बदलांमुळे लठ्ठपणा आणि बालपणातील मधुमेहाची मुख्य कारणं समोर आली आहेत. पिझ्झा, बर्गर, चिप्स आणि तळलेल्या पदार्थांचा आहारातील वाढता वापर, कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स आणि पॅकबंद ज्यूसमध्ये असणारे साखरेचं अतिप्रमाण, मैदानी खेळ कमी होऊन मोबाईल, टीव्ही आणि संगणकासमोर बसून राहण्याची सवय, शाळेबाहेर मिळणारे उघड्यावरील आणि शिळे दूषित अन्न खाण्याची सवय, रोजच्या आहारात पालेभाज्या, फळं आणि कडधान्यांचा अभाव होऊ लागलाय. जंक फूडच्या अतिसेवनामुळे लहान वयातच मुलांच्या आरोग्यावर गंभीर आणि दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. अतिसाखरेच्या वापरामुळे लहान वयातच रक्तातील साखरेचं प्रमाण बिघडून मधुमेह होण्याचा धोका. शरीरात अनावश्यक चरबी साचल्यामुळे वजन वेगानं वाढणं आणि सुस्तपणा येतो. जास्त मीठ आणि ट्रान्स फॅटमुळे कमी वयातच रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या उद्भवते. फायबरच्या अभावामुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि पोटाच्या विकारांचं प्रमाण वाढतं. जंक फूडमुळे शरीराला आवश्यक जीवनसत्व न मिळाल्याने चिडचिड, थकवा वाढतो आणि अभ्यासातील एकाग्रता कमी होते. कॅल्शियम आणि जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात. सरकारने या संदर्भात नियमावली तयार केली आहे.
मात्र याची खरी अंमलबजावणी शाळांचं प्रशासन, कॅन्टीन चालक, पालक आणि FDA अधिकारी कशी करतात यावर या मोहिमेचं यश अवलंबून आहे. केवळ सरकारच्या कारवाईवर बोलण्यापेक्षा पालकांनी देखील याबाबतची शिस्त पाळण्याची खरी गरज आहे. जर सर्वांनी मिळून ही शिस्त पाळली तरच नवीन पिढी लठ्ठपणा आणि आजारांपासून मुक्त होऊन सुदृढ बनेल. यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.